नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा शेत पिकांना पाणी भरता यावं यासाठी मागेल त्याला सोलार ही योजना राज्यामध्ये राबविली जात असते। या योजनेला अधिक गतिमान करण्यासाठी या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 30 जानेवारी 2026 ला एक शासन निर्णय काढला आहे, ज्यामुळे मागेल त्याला सोलार या योजनेसाठी 1105 कोटी 58 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मागेल त्याला सौर या योजनेच्या अंतर्गत लाखो सोलार पंप उभारण्याचे उद्दिष्ट सरकारने आखलेले आहे। सध्या 5 लाख सोलार पंप बसवण्याची प्रक्रिया राज्यामध्ये सुरू आहे, ज्यामध्ये मेडाच्या माध्यमातून व महावितरणच्या माध्यमातून हे सोलार बसविल्या जात आहेत। कुसुमच्या अंतर्गत आलेले सोलार पंप, मेडामधून व मागेल त्याला सोलार पंप योजनेच्या माध्यमातून आलेले सोलार महावितरणकडून बसविल्या जात आहे, ज्यामध्ये 1,52,862 सोलार पंप हे उभारण्यासाठी 1283 कोटी 80 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलार या योजनेकरता 4,817 कोटी इतका निधी वर्ष 2024 ते 28 या वर्षासाठी निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये AIIB बँकेकडून घेतलेले कर्ज आणि यासोबत राज्य शासनाचा हिस्सा अशा प्रमाणात हा निधी वितरित केला जाणार आहे। या सर्व बाबीकरिता तरतुदीत केलेला निधी 1105 कोटी 58 लाख रुपयाचा निधी 30 जानेवारी 2026 रोजी महावितरण कंपनीला देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे आणि त्या संबंधीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता। शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून आहेत, अशा शेतकऱ्यांना आता या निधीचा फायदा होणार आहे। या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेला अधिक गती मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, उपयुक्त अपडेट्स आपण या ठिकाणी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।